मुख्यमंत्री फडणवीस उद्धव ठाकरे एकाच दिवशी नागपुरात असतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नागपूर दौऱ्यावर आहे। भाजपच्या काही कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहे, तर नागपुरात उद्या उद्धव ठाकरेंचं रामरक्षा पठण असेल। उबाठाचे नेतेही उद्या नागपुरात असणार आहे, त्यामुळे हे दोघेही नेते उद्या नागपुरात असतील। एकीकडे संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलेलं आहे। रामरक्षा पठणात सहभागी व्हा असं त्यांनी म्हटलेलं आहे। अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे आपल्यासोबत सध्या जोडले गेले आहेत। तेजस, उद्या महत्त्वाचा दिवस आहे, उबाठाचं आंदोलन, आणि त्या आंदोलनाच्या दिवशी नागपुरात मुख्यमंत्री देखील असतील। उद्याचा दिवस हा नागपुरासाठी एका अर्थानं राजकीय वादंग असणारा एका अर्थानं दिवस असणार आहे, कारण की शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे राज्यभरात जे आहे ते रामरक्षा पठण कार्यक्रम घेतात। याच अनुषंगाने जे आहे ते नागपुरात उद्या असणार आहे, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आपल्या होम पिचवर असणार आहे। त्यामुळे जे आहे ते राजकीय वादंग पाहायला मिळणार आहे। एकूणच जर बघितलं असेल तर संजय राऊत यांनी जे आहे मुख्यमंत्री यांना जे आहे ते रामरक्षा पठण कार्यक्रमात येण्यासाठी आमंत्रण सुद्धा केलेले आहे। त्यावर जर बघितलं असेल तर शिवसेनाच्या स्थानिक नेत्यांनी सुद्धा जे आहे संघाचे स्वयंसेवक असतील, त्यासोबत हिंदूवादी संघटना असतील, महापौर असतील, यांना सुद्धा जे आहे ते आमंत्रण केलेले आहे। आणि मुख्यमंत्री सुद्धा जे आहे त्या नागपुरात असणार आहे। विविध कार्यक्रम जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांचे आहेत, पण त्या अनुषंगाने आपल्याला राजकीय वादंग जे आहेत ते नागपुरात जे आहे ते पाहायला मिळणार आहे। जी तेजस, धन्यवाद या माहितीसाठी।